केतन अग्रवाल हत्या प्रकरणाची 3 जुलैला न्यायालयात सुनावणी झाली। त्यावेळी सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांचीही पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी न्यायालयानं फेटाळली। त्यामुळे या दोघांनाही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। त्यानंतर या दोघांनाही जामीन मिळण्याचा मार्ग मोकळा होण्याच्या चर्चा व्हायला सुरुवात झाली होती। पण या प्रकरणात आता तांत्रिक तपासात पुणे पोलिसांच्या हाती एक महत्त्वाचा पुरावा लागलाय। सिया आणि चेतननं डिलीट केलेले चॅट्स रिकव्हर करण्यात पोलिसांना यश आलंय। हे दोघंही एकमेकांशी कोड लँग्वेजमध्ये बोलत असल्याची माहिती आता पोलिसांकडून देण्यात आली आहे। तसंच सियाचा आणखी एक फोन सुद्धा पोलिसांनी जप्त केला असून त्यातून सुद्धा काही माहिती मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। मुख्य म्हणजे चेतनच्या बीडच्या मित्रामुळे या प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट आल्याचं सांगितलं जातंय। या मित्राला चेतननं केतनच्या हत्येबद्दल माहिती दिली होती। त्यामुळे या मित्रालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्या चौकशीतून या प्रकरणातली न सुटलेली कोडी सुटण्याची शक्यता आहे। तसंच बीडच्या या मित्रामुळे सिया आणि चेतन अडकण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। सिया आणि चेतनच्या चॅट्समध्ये नक्की काय होतं, चेतनच्या मित्रामुळे या प्रकरणाला वेगळं वळ मिळण्याची चर्चा का होते, पाहूया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ। सिया आणि चेतनने केतन अग्रवालच्या हत्येसाठी केलेलं प्लॅनिंग इतकं चोख होतं की हत्येच्या आधी आणि हत्या केल्यानंतर आपल्यावर संशय येणार नाही याची सगळी काळजी त्यांनी घेतली होती। मोबाईलमधले कुठले चॅट्स ठेवायचे आणि कुठले चॅट्स डिलीट करायचे याचं स्क्रिप्ट त्यांनी आधीच तयार करून ठेवलं होतं। त्यामुळे सिया आणि चेतनच्या मोबाईलमधले अनेक चॅट्स डिलीट करण्यात आले होते। हे चॅट्स रिकव्हर करून हत्येचं प्लॅनिंग नक्की कसं झालं, हत्येच्या आधी आणि नंतर या दोघांमध्ये नक्की काय संवाद झाला, ही माहिती मिळणं शक्य होणार होतं। अखेर पोलिसांच्या फॉरेन्सिक टीमकडून या दोघांचेही मेसेजेस रिकव्हर करण्यात मोठं यश आलंय। या डेटा रिकव्हरी नंतर सिया आणि चेतनने कुख्यात गुन्हेगाराला सुद्धा लाजवेल इतका भयानक कट रचल्याची माहिती दिली जाते। डिलीट केलेल्या चॅट्समध्ये सुद्धा सिया आणि चेतन एकमेकांशी कोडवर्ड आणि गुप्त भाषेत बोलत असल्याचं समोर आलंय। त्यांनी एकमेकांचा उल्लेख सुद्धा टोपण नावांनी केलाय। तसंच काही इमोजीसचा वापर करून ते एकमेकांशी साइन लँग्वेजमध्ये बोलत असल्याची माहिती माध्यमांकडून देण्यात आली आहे। सिया आणि चेतनमध्ये झालेल्या या मेसेजेसचा, या कोडवर्डचा नेमका अर्थ काय याची माहिती घेण्यासाठी चेतन आणि सिया दोघांचीही समोरासमोर बसवून चौकशी करणं गरजेचं आहे। त्यामुळे त्यांची पोलीस कोठडी वाढवून मिळावी असा युक्तिवाद सरकारी वकील राजश्री विरकुड यांनी 3 जुलैला कोर्टात केला। पण सियाचे वकील विपुल दुशिंग यांनी याला विरोध केला। तांत्रिक तपास आणि डेटा रिकव्हरीसाठी आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्याची कोणतीही कायदेशीर गरज नसल्याचं दुशिंग यांनी कोर्टात सांगितलं। अखेर वडगाव मावळ कोर्टानं 3 दिवसांच्या पोलीस कोठडीची पोलिसांची मागणी फेटाळून लावत सिया आणि चेतनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली। आता या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी आपला मोर्चा सिया आणि चेतनच्या मित्रमैत्रिणींकडे वळवल्याचं सुद्धा समोर येत आहे। चेतन आणि सिया यांच्या संपर्कात असलेल्या अनेक मित्रमैत्रिणींचे आणि इतर तरुणांचे जबाब पुणे ग्रामीण पोलिसांकडून नोंदवले जात आहेत। यामध्ये सियाने तिच्या एका मैत्रिणीसोबत केलेलं चॅटिंग सुद्धा समोर आलंय। सियाने स्नॅपचॅटवर तिच्या एका मैत्रिणीकडून आधार कार्डचा फोटो मागवून घेतला होता। जे लग्न होणार नाही त्या लग्नाला जायचं तिकीट बुक करण्यासाठी तुझं आधार कार्ड पाठव, असं सियानं आपल्या या मैत्रिणीला सांगितल्याची माहिती माध्यमांकडून देण्यात आली आहे। सिया आणि चेतनने केलेल्या हत्येच्या प्लॅनिंगबद्दल तर रोज नवनवीन माहिती समोर येते। पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील लुल्लानगर इथला कॅफे आणि परिसरातल्या एका टेकडीवर केतनच्या खुनाचा कट रचण्यासाठी आरोपींनी सराव केल्याचा संशय आहे। त्यामुळे या दोन्ही ठिकाणांचा पंचनामा पोलीस करत असल्याची माहिती गिल यांनी दिली आहे। तर केतनला हत्येच्या दिवशी लोहगडावर कसं बोलवण्यात आलं याबद्दल केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी महत्त्वाचा खुलासा केलाय। 14 आणि 15 जूनला चेतन चौधरीनं केतनला फोन केला होता। सियाच्या वाढदिवसानिमित्त तिला सरप्राईज देण्यासाठी आम्ही मित्रमैत्रिणींनी लोहगडावर एक मोठी पार्टी अरेंज केली आहे। त्यामुळे तू सियाला 18 जूनला लोहगडावर घेऊन ये, असं चेतननं केतनला फोनवर सांगितल्याची माहिती विशाल अग्रवाल यांनी माध्यमांना दिली आहे। तसंच केतन आणि सियाच्या लग्नाबद्दल सुद्धा काही माध्यमांनी माहिती दिली आहे। सियाला केतनशी लग्न करायचं नाही याची माहिती तिचा भाऊ साहिल गोयलला असल्याचं सांगण्यात येत होतं। पण साहिलने हा दावा फेटाळून लावला होता। मुख्य म्हणजे सिया आणि केतनचं लग्न ठरल्यानंतर साहिलचं लग्न सुद्धा केतनच्या बहिणीसोबत ठरवण्यात आलं होतं। गोयल आणि अग्रवाल कुटुंबातले संबंध जास्त घट्ट करण्यासाठी हे क्रॉस मॅरेज प्रपोजल देण्यात आलं होतं। त्याला दोन्ही कुटुंबांची मान्यता होती। त्यानुसार
नोव्हेंबरमध्ये केतन आणि सियाचं लग्न होणार होतं आणि त्यानंतर सियाचा भाऊ साहिल आणि केतनच्या बहिणीच्या लग्नाचा मुहूर्त निघणार होता अशी माहिती दिली जाते। जेव्हा सिया आणि केतन प्री वेडिंग शूटसाठी बालीला जात होते तेव्हा साहिल आणि केतनची बहीण सुद्धा त्यांच्या सोबत होते। पण सियानं केतनचा पासपोर्ट गायब केल्यामुळे ही बाली ट्रिप झाली नाही आणि नंतर केतनचीच हत्या झाली। आता येतो तो या प्रकरणातला सगळ्यात महत्त्वाचा ट्विस्ट। या सगळ्या प्रकरणात एका तिसऱ्या व्यक्तीची एंट्री झाली आणि बीड कनेक्शन चर्चेत यायला लागलंय। केतनच्या हत्येच्या कटाबद्दल आणखी एका व्यक्तीला माहिती असल्याचा संशय पोलिसांना होता। ही व्यक्ती म्हणजे सियाचा बॉयफ्रेंड चेतन चौधरीचा मित्र असल्याचं सांगण्यात येत आहे। केतनच्या खुनाचं प्लॅनिंग चेतन आणि सिया या दोघांनी या मित्रासोबत डिस्कस केलं होतं। त्या तरुणाला लोहगडावर येण्याचा आग्रह सुद्धा या दोघांनी केला होता, पण तो तरुण 18 जूनला लोहगडावर गेला नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केतन अग्रवालच्या हत्येनंतर चेतन पहिल्यांदा याच त्याच्या मित्राला भेटल्याची माहिती सुद्धा दिली जाते। हा तरुण मूळचा बीड जिल्ह्यातील असून सध्या तो बालेवाडीत एका खासगी कंपनीत नोकरी करतो। मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून हा मित्र चेतनच्या संपर्कात होता। या तरुणाच्या नावाबद्दल मात्र पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे। पुणे ग्रामीण पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे। या तरुणानं केतनची हत्या करू नका असा सल्ला सुद्धा सिया आणि चेतनला दिल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे चेतनचा हा बीडचा मित्र सुद्धा आता कचाट्यात सापडणार का, त्याच्या विरोधात पुरावे मिळाले तर त्यालाही पोलीस या प्रकरणात आरोपी करणार का, अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत। जर त्याला चेतन आणि सियाच्या या प्लॅनिंग बद्दल माहिती होती तर त्याने त्याबद्दल पोलिसांना का सांगितलं नाही याची चौकशी आता पोलीस करतायत। तसंच या प्रकरणात त्याच्या सहभागाबद्दल माहिती मिळाली तर पोलीस त्याला माफीचा साक्षीदार करू शकतात असंही आता बोललं जात आहे। असं झालं तर सिया आणि चेतनला शिक्षा अटळ असल्याचंच म्हटलं जात आहे। एकंदरीतच आता केतन अग्रवाल हत्या प्रकरण एका वेगळ्या वळणावर आलंय। कोर्टानं सिया आणि चेतनला न्यायालयीन कोठडी सुनावल्यामुळं त्यांच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाल्याचं सांगितलं जात होतं, पण आता दोघांच्या चॅटिंगमुळं आणि चेतनच्या बीडच्या मित्रामुळं सिया आणि चेतन अडकणार का, ह्या चर्चांना सुरुवात झाली आहे। तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? बीडच्या त्या तरुणाला पोलीस माफीचा साक्षीदार करू शकतात का? ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।